1 2 3 4 5 6 स्पेशल रविदान सांगितलेलं की आपल्याकडून आपण काहीतरी देऊया. एवढं केलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून. शिरा आहे ना. रामकृष्ण हरी. देवाच्या अश्व उभे आहेत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. हा मी यांना बघितले कुठेतरी. हा अरे वा. युट्यूबवर व्हिडिओ करतात त्यांचे व्हिडिओ बघितले. ती पालखी आम्ही काय बोलते स्टेटसला ठेवायचो. ती पालखी प्रत्यक्षात आम्ही पालखी आणि रथ बीच सगळं बघून पाया सगळं एवढं केलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून. शिरा आहे ना. अरे वा. काय काय आहे सांगा मला जरा. शिरा, हा डाळ, वा. हा डाळ, भाजी. अरे वा. चवळीची भाजी. जय मल्हार जय मल्हार. ही कुठली बटाट्याची भाजी. लोणचं आहे. ओके मस्त. एवढं सगळं तुम्ही केलं ना सगळ्यांनी मिळून. माऊलीची वा 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 वा. खूप मस्त. वा वा. थँक्यू खूप मस्त. हात लागले आहेत ना. वा वा खूप मस्त. रामकृष्ण हरी. हो जोड. चला चला चला. ही जी लाईन लागली आहे त्याच्या आता आपण बघितलं वाड्यामध्ये की सगळ्यांनी कसं जेवण केलंय ते ह्या माऊलींसाठी केलंय. सगळं जेवण ह्या माऊलींसाठी केलंय. ये बाबू बाबू ये इथे फोटो काढतोय. या तुम्ही या ना. या हा तू या इथे. ते इथेच ताई तुम्ही इथे. ताई तुम्ही इथे उभा. स्माइल कर. हा वा. थांबा असाच थांबा बाबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मिळाला आनंदीत मिळाला. थांबलात की मग पुढे पुढे चालत गेलात. थांबलेलात आणि मग आता आला इथे. इथून कुठे पंढरपूर आता आणि पंढरपूर परत घरी. वा मस्त. कसं वाटतंय प्रवास करून. पाय दुखले. पाय ना दुखले. काय बोलता. पाय दुखलेच ना बिलकुल. आणि खायला प्यायला हा मिळालं. मस्त मस्त मस्त. बरं वाटलं. कधीपासून वारी करता तुम्ही. 6 वर्ष. वा वा. बरं.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जय जय रघुवीर समर्थ मस्त जेवण खूप मस्त जेवण आहे खातो आम्ही प्रेमाने बनवलं खूप खूप प्रेम दिसतं प्रत्येक भाषामध्ये प्रेम दिसतं आणि बरं वाटतं चला रामकृष्ण बाबू चिडव तुला आमच्याकडे दोन आहे आमच्याकडे दोन आहे आमच्याकडे दोन आहे आम्ही ह्या टीम मध्ये आम्ही बाबू दोन आहेत आमच्याकडे ती दाखवतो ये चला हे घे पुढे चला रविदा आता काय करतो आपण जर सांगशील आता हे वाटकरांना आपण काय आणलंय हा त्या आपण माऊलींना तर देणार सगळ्यांना आपण छोटीशी सेवा सगळ्यांकडून आमच्या आपली उघड व्हेरी नाईस काय केलं रविदाने जेव्हा सांगितलेलं तेव्हा गेल्या वर्षी मला की काय पण तुला जे वाटतं मनापासून ते तू दे तसंच मी सांगितलं सगळ्यांना म्हणजे श्वेता घे दी दादा सगळ्यांना सांगितलं आमच्या फॅमिलीला सांगितलं त्यांनी प्रत्येकाने काही ना काय त्यांच्या हिशोबाने दिलं आहे तर काही कोणी उपरणी दिली आहे कोणी बिस्किटचे पुढे दिलेत कोणी पाण्याची बॉटल दिली आहे कोणी रुमाल दिले आहेत मोठे मोठे रविदाने टॉवेल्स आणि असं खूप काय काय सगळ्यांनी वेगवेगळं घेतलेलं आहे ते आपण आता त्यांना वाटू सगळे मिळून आणि त्यांची सेवा करू बस आपल्याकडून जेवढं होत आहे तेवढं आपण ट्राय करू चला काय सगळे आपलं सगळं आहे हा सगळे दे ना आता तिला हलकं दे बाळा काहीतरी ती हलकी आहे कुठली हलकी आहे मी उचलू शकते काका ताकद आहे काका एक काम कर पिशवी घे पिशवीमध्ये टाकून दे काय बाबू हल्ला होईल तुझ्या अंगावर हल्ला ना आपण आत्ता ठेवूया दाखवतो मी दादा हातामध्ये नको ना बाबू अरे थांब दादा हातामध्ये ठेवू नको बाबू नको बाबू एवढं आहे ना सर्व हा काहीतरी द्या माझ्याकडे चल. तिकडे किती पिशवी घ्या जड आहे रे ते ही जड नाही एवढे चल ते बिस्किटचे पुढे आहेत ना रे चला सिद्धीने पकडलेला आहे काय करायचे झालं ठेवून येते दे मी बघ. काय करायचे हे दे हे दे ठेव काय करायचं काय गाडी मागे ना ओके ठेव ना आता असू दे ना वाले. 1 2 3 4 5 6 त्या 6 पिशव्या आम्ही मुंबईवरून आणलेल्या आहेत तशा आणि आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी मी पहिल्यापासून बोलत आलोय तशी आम्ही देतोय आणि हे स्पेशल रविदान सांगितलेलं की आपल्याकडून आपण काहीतरी देऊया काय माहिती हॅलो एक देवाच्या रूपात आपण हॅलो म्हणजे बोलतो ना त्यांची काहीतरी हेल्प अरे काय करू निघालं त्याप्रमाणे आपण सामान देतो. कुठं आहे गाडी तेच थांब. चला चल
विनू विनू लोंगाळला हे कसलं वजन आहे रे? काय आहे? डंबेल्स आहे ना? नाही हे उपरणी एक एक घेऊया. CS ला दे. तेच करतो रविदा विनू घे हातामध्ये काय प्रत्येकाने म्हणजे असं करताय प्रत्येकाला देऊ दे ना. आईला बोलो आईचा आता मी देतो. आपण चालू करूया. त्याला आईला वाटून दे ना, मोठी आहे का? ऐक विनू ऐक इथे लक्ष द्या. हे नाही लाव त्याला रांगेत उभं कर. ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता. ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता. तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागणे श्वास. तूच करविसी तूच अनंता सावळ्या राया माझ्या भगवंता. पंढरीची माऊली तू सावळ्या हरी. ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता. ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता. तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागणे श्वास. तूच करविसी तूच अनंता सावळ्या राया माझ्या भगवंता. पंढरीची माऊली तू सावळ्या हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पहिला वहिनींना दे आणि वहिनी गरम चहा घेऊन शांत व्हा तुम्ही. अवतार नाही मस्त दिसतात झिंजा. भाई वाटताना ज्या अंगावरती येत होते लोक आई शपथ पण आमच्या आयुष्याने कंट्रोल केला. हा खरं मजा आली म्हणजे सगळं वाटलं. माऊलींना एवढं बरं वाटलं ना मनातून खूप बरं वाटलं. सुयश घे तुला गरज आहे. बिस्किट कुठे संपले टाकायचे. एक पण नाही ठेवलंच बिस्किट उडवायला यार याने. हा सगळे मस्त. विनूला मला वाटतं विनूचं हे उपरणी घेऊन आरते डायरेक्ट. टोपी नाही पण रुमाल पण. A few moments later. तर चला माऊली मस्त आता वाड्यावरती आज आपला कार्यक्रम जो होता ना व्यवस्थित झाला एकदम मस्त. आणि आता मस्त आपण पालखीचं आता दर्शन घेणार. जिकडे मी काल तुम्ही बोललेलो ज्या मैदानावरती त्या मैदानावरती जाणार आहे. आता आज जी लोक होती ती अशी वाटली नाही की त्यांना आज पहिल्यांदा भेटलो मी. अशी आपुलकीची लोक होती सगळी. आणि तुम्ही तुला असं पहिल्यांदा वाटलं की मी पहिल्यांदा ना आलो. मी वारंवार येतो मी या वाड्यामध्ये किंवा त्या पालखी सोहळ्याला किंवा असं येत राहिलो. आणि सगळे असे म्हणजे आज तर म्हणजे असं सगळे बोलत ना मिळून मिसळून बोलतो ना आपण त्यामध्ये असं वाटत एकदम माऊली. हाय
तर म्हणजे असं एकदम मस्त वाटलं आणि खूप भारी वाटलं. खूप दरवर्षी आता फिक्स. आई बाप्पांना बघून मला खूप बरं वाटलं की त्यांचा जो आनंद होता ना चेहऱ्यावरती, सगळं म्हणजे त्यांना पण अशी लोक खूप भेटलेली, त्यांना सगळी भेट होती आपुलकीने आणि खूप म्हणजे तुमच्यासारखीच सगळी, रविदान तुमच्यासारखीच सेम टू सेम सगळी नाती गीती तुम्ही पण भेटत होतात ना, ते पण खूप भारी वाटतं. सांगा सगळ्यांना, सांगा पण आठवणीने, ब्लॉग तर बघतील पण सगळ्यांना सांगा, मस्त वाटतं. तर मित्रांनो आता मी आलोय जिकडे आपलं पूर्ण जे माऊली आहेत, जेवढे वारकरी आहेत, ज्या मैदानात कसे थांबतात, कशी ती लोक ती एक रात्र पण कुठे कशी घालवतात, कशी ती हॅप्पी वाईबने कशी स्पेंड करतात, ते मला आता मी स्वतः बघायला अनुभवायला आलं. बघा तुम्ही माझ्यासमोर एवढे टेंट लागलेत स्वतःच, सगळ्या टेंटमध्ये, गाड्यांमध्ये त्यांचं स्वतःचं ते दिसतंय तुम्हाला इथे. प्रत्येकाचं असं सामान आहे प्रॉपर 21-22 दिवसाचं सामान घेऊन ती लोक असे चालतात. जेवणाचा मस्त वास येतोय, म्हणजे असं चुलीवरचं असं जेवण असतं ना त्या टाईपचा असा वास येतोय आणि मस्त वाटतं, एकदम खूप मस्त वाटतंय खरंच. खूप बघताय बघा किती टेंट आहेत बघा, एवढी लोक आहेत. आणि आता हरिपाठ पण सुरू आहे सगळीकडे, गजर चालू आहे सगळीकडे, टाळांचा आवाज येतोय, मस्त मृदुंगाचा आवाज येतोय, मस्त वाटतं एकदम. अभंग चालू आहेत वेगवेगळ्या, तिकडे जाऊ आता. मस्त बघा जेवायला इथे बसलेत लोक पंक्तीने. जसं जसं जातं पुढे वेगवेगळं काय बघायला मिळतं, खूप काय वेगवेगळं बघायला मिळतं. बरं वाटतं खरंच, वाईब आहे ना ते बघा ना, भारी ना. लावून घ्या बाबा. तिकडे बघा देवाचे अश्व उभे आहेत. हात लावायचा काय, पण मी आहे ना, जा मी आहे, जा मी आहे. अच्छा इथून लावा ना, इथून लावा तर मला हा स्वतः प्रश्न होता की एवढी माणसं कशी राहतात, कुठे राहतात. पण हे सगळं बघतोय ना, वेगळंच वाटतं, वेगळं. आणि कशीही रात्र ती लोक म्हणजे कशी मस्त झोपतात, ती जी झोप असते ना यार, ती पण एवढी मस्त अशी विठ्ठलमय असते, खूप भारी वाटतं. हा बघा मित्रांनो, हा रथ आहे आपल्या माऊलींचा, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. मोबाईल सांभाळ आपल्या. तो झेंडा आहे मोठा त्या साईडला, ओके. ती माऊलीची मध्ये लाईन बघा मित्रांनो, लाईन एवढी आहे, खूप आहे. चला पूर्ण लाईन चालू ना का, पूर्ण वारी चालू ना पूर्ण. हा तुम्ही हा चालतो. आता कुठून चालू केलात लाईन, हे वारी आळंदीवर पूर्ण.
मंदिराचं काम चालू होतं तिकडे जायचं आहे ना. आता तर नाही तुम्ही बघता व्हिडिओ सगळे म्हटलं हा की मम्मी मी यांना बघितले कुठेतरी हा अरे वा युट्यूबवर व्हिडिओ करतात त्यांचे व्हिडिओ बघितले हा का थँक्यू थँक्यू ताई थँक्यू बरं वाटलं ऐकून नाही आम्ही बघतोय तुमचा व्हिडिओ बघता ना थँक्यू ताई चला तिथे तुम्हाला बघितल्यावर म्हणजे आणि कसं भरपूर लोक बनवतात ना मग मी कसं एकदम विचारतात हा हा बरोबर हा दाखव तुम्ही YouTube नाही ना दाखवा ना ते दाखवा ना मला इंटरव्ह्यू दाखवा हेच आहे काय थांबा मी एडिट केलेलं दाखवतो थोडं आम्ही तुम्ही एडिट केले अरे एक मिनिट हा कुठेतरी ठेवलाय फोटो झूम केल्यावर तिला हे दिसत हे ते अरे बापरे हे तुम्हाला दर्शन किती वेळात मिळालं तरी लगेच दिवे घाटातलं आहे लगेच ना हा लगेच आम्ही चालत आलेलो दिवे घाटातून हे तिथं असं पण होतं वा वा हे पण मस्त मस्त पायी चालत येते हे आहे असं दिवेघाट बघितलं नाही दिवेघाट बघितलं हो आलो ना खूप मस्त वाटत दिवेघाट भारी वाटत तो एक घाट आहे ना हो मजा येते खरंच दिवेघाट हे आम्ही सगळी चालत आलेलो हा आमच्या ह्याच्यातला मामाच्या भूमिका केलेला समर्थ ओके तो आमच्याच की शेजारीच की ओके 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 मस्त 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 लहानपणीचा बाळमामाची भूमिका केलेला हे विठ्ठल वा मस्त हे छान वाटत झालेलं हे तर आहे. छान वाटत होतं. खूप जणांचे काल व्हिडिओ बघितले मी असे हे पण मी तुम्ही मम्मी पप्पांचा फोटो काढत होते इथं त्यावेळी पप्पांना मी बघितलं पप्पांना म्हणलं वरती बघा मला वाटलं मोबाईलच स्क्रॅच पण नाही आला असं नाही कधी बघितलं आम्ही. नाही होय बघवताना मस्त वाटतं खरंच आणि हे आमच्या कालच गावची बरोबर दिंडी आहे त्यातून आम्ही आलो आणि आता पावसाचा एक थेंब नाही ना असं आषाढीला पाऊस जरा लागतो सांबाळा पाव हा तो आषाढ लागणार मस्त मस्त केलं मी तुमचे व्हिडिओ बघतोय मी हे सारखं. का ते तुमचा चेहरा लक्षात येणार हे बघा तुमचं लुक त्यात काय सगळा वेगळाच आहे हा बरोबर बोला आत्ताच कापले मी त्यांच्या परवाच कापले केस स्टोरी टाकली असणार तुम्ही. बरं वाटलं नाही मी नाही टाकली अजून नाही काय? मी आता घरी जाऊन टाकणार उद्या टाका. बरं वाटलं तुम्हाला भेटून बरं वाटलं या आमच्या घरी हा आला तर नक्की तुला. नक्की नक्की तुमच्या नाही तुमचंच गाव आहे तिथे सोडा राधानगरी म्हणजे आमचेच आहे हा. आपल्या इथंच भागातच काय हो नक्की नाही दर्शन तुम्हाला लोकांना हा भारी मिळालं ना दर्शन दादा नाही पण आपल्याला वेळ लागला ना? वेळ लागला म्हणजे ते दर्शन मस्त मिळालं आई तुला आम्हाला पण मस्त भेटलं विनू तुला पायाची वाट लागली. पायाची वाट लागली वैरू तुम्हाला रप्पारा मिळालं दर्शन ना भारी तसं मिळालं दर्शन देणारी कोण माऊली हा माऊली हा, हो मस्त झालं दर्शन सिद्धू थँक्यू यार चप्पल आणल्याबद्दल थँक्यू यार भाई साहब पण दर्शन मस्त मिळालं खूप भारी दर्शन मिळालं मजा आली असं चरणाशी पूर्ण एकदम मी असं मस्त टेकवलं आणि मस्त एकदम निघालो पुढे दर्शन भारी मिळालं माऊली चला माऊली हे आमचे त्रिकूट
पाय आमले पाया देवा काय चाललो रे देवा. अली बोल चल तिकडे बघून ना बोला. अरे अलीकडे ये मला पलीकडे ये रंगा नदी भरली चंद्रभागा परत परत अलीकडे ये मग पलीकडे ये पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. अरे अलीकडे मला पलीकडे रे पांडुरंग पांडुरंग हरी रामकृष्ण हरी. मस्त दर्शन झालं आमचं. खूप भारी दर्शन झालंय. जी पालखी आम्ही काय बोलते स्टेटसला ठेवायचो हा आणि एवढी माणसं बघायचो परत असं म्हणजे ती पालखी प्रत्यक्षात आम्ही पालखी आणि रथ बीच सगळं बघून पाया सगळं पडलो सगळं आणि सगळं मस्त मजा आली. रोज स्टेटसला बघायचो वारी आपली चालली आहे सगळं मस्तपैकी. खूप खूप ते प्रत्यक्षात बघितलं वा. आणि माणसांना पण मानलं पाहिजे की एवढी एवढी कुठून कुठून माणसं येतात. आम्ही एक 500 मीटर फक्त दगडांवरती चाललो. आमची एवढी वाट लागली पण या माणसांना मी पहिल्यापासून मानतो यार. 21 दिवस चालायचं 21 दिवस चालणं आणि त्यात बाय त्यांचे कपडे बिपडे सगळं सर्वात कसं मोठा टास्क की ते सगळं विसरून चालतात. आपल्या घरी काय आहे घरी काय तेच काय चालू आहे कुठून आहे त्याने जेवलं असेल की नाही माझा शेत आता काय कसं काय पाऊस होतो काही नाही प्रत्येक फक्त माऊली माऊली रामकृष्ण हरी एवढंच बोलत आणि चाललं. आपल्या एजची लोक पण नाही अशी म्हणजे माणसं खरंच सगळी आपल्या आजी आजोबांसारखी माणसं खरंच अशी सगळी माणसं. हो खूप खूप म्हणजे यार मानले प्रत्येकाला मानलं प्रत्येकाला खरंच. म्हणजे ती लोक शिकलेली नाहीयेत काही नाहीये त्यांना ना मोबाईल वापरता येते ना काय असं तरी पण ती लोक काय दर्शनासाठी म्हणजे त्यांना विठ्ठल फक्त दिसतोय बस बाकी कोणच नाही फक्त रस्त्यावरती प्रत्येक जागेवरती प्रत्येक माणसामध्ये त्यांना विठ्ठल दिसतोय. भारी वाटलं खरंच खूप भारी वाटलं. हा एक्सपिरियन्स आहे ना हा फॅमिली सोबत झाला ही तर एक खूप मोठी गोष्ट आहे. मी आधी विचार केला की एकटा येईन असं म्हणून पण आई पप्पा बाय तिघांसोबत एवढा हा भारी एक्सपिरियन्स दिला रविदादाने. रविदाच्या पूर्ण फॅमिलीने आणि त्यांच्यामुळे अजून चांगली मजा येते खरं सांगतो तर. मला दर्शन पण त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे म्हणजे इकडची की इथे पालखी बसते इथून जायचं. आता पण एवढी लाईन होती पण आम्ही बरोबर त्या लाईनीत घुसलो म्हणजे बऱ्यापैकी असं हे केलं आणि त्यांनी मस्त वाट दाखवली. मस्त दर्शन झालं खरं. पोलीसवाला पण बोलला की आत्ताच आम्ही जस्ट बोलतात ना साफसफाई करतो ना आपण तसं म्हणजे अंघोळ घालतो असं सगळं करून त्या लोकांनी पालखी हे केलेली आणि त्यानंतर आम्हाला त्याचं दर्शन दिलं. तर खूप भारी खरंच हा एक्सपिरियन्स म्हणजे आता मी दरवर्षी ट्राय करीन आणि खरंच मी येईनच असं मला वाटतंय आणि येऊ आपण. कधी स्वप्नात पण नाही वाटलेलं की आपण बाय खरंच म्हणजे स्टेटस वरचं बाय बरोबर बोलली असं स्टेटस ठेवायचो इथे पालखी पोचले हे सगळं एवढी माणसं सगळी दिसायची आणि आता त्याच पालखीच्या पाया पडायला आम्ही आलो म्हणजे कुठून कुठे योगा खरंच एक दोन दुसऱ्या दिवशी असं मस्त असं ठरवलेलं पण नव्हतं की आपल्याला तिथपर्यंत दर्शन भेटेल की नाही एवढं पण नव्हतं. असं वाटलं लांबून दर्शन भेटेल झालं म्हणजे असं वाटलं. आणि इथे येईपर्यंत पण 5 मिनिटं अगोदर पण जेव्हा दर्शन आम्हाला घ्यायचं होतं तेव्हा आम्ही ठरलं की जाऊ दे नको एवढे खूप गर्दी अनदर लेवल गर्दी आहे आपण लांबून पाय पडला आपण मनापासून आलोय ना ठीक आहे विठोबा बघतोय आपण जाऊ पण नाही रविदा वहिनी बोलल्या की नाही आपण जाऊया आपण करूया आणि त्या लोकांनी मस्त वहिनींनी काहीतरी एक गोष्ट काढली पोलिसांना पण बोलले की बाबा असं आहे आणि त्यांनी वाट दाखवली आम्हाला आणि आम्ही गेलो. आणि प्रत्येक ह्याला देवदर्शनाला आमचं काही ना काय असं असतं की आम्हाला कुठून ना कुठून मिळतच दर्शन मिळतच खरंच वाटते ना की पप्पा जे सकाळी उठून 3:30-4ला जो हरिपाठ करतात जी ज्ञानेश्वरी बोलतात ह्याचं आम्हाला फळ मिळालं असं वाटतं मला खरं म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात आम्ही आहोत त्यांच्यामुळे त्याचं घर एकदम मस्त म्हणजे आम्हाला काही वाटतच नाही. आम्ही दोघंही असे असतो आई पण घरी वातावरण पण एवढं मस्त असतं पप्पांमुळे कारण की एवढं ते देवाची भक्ती करतात ना म्हणजे आमच्या तिघांची मिळून कमी पडेल एवढी ती भक्ती करतात आणि रविदाच्या फॅमिलीच्या स्वरूपात आम्हाला ह्या वाट दाखवली असं बोलू आमच्या फळापर्यंत पोहोचवलं ते खरंच मी म्हणजे सगळ्यांचेच यार ते सगळे खूप म्हणजे चांगली खूप खरंच त्यांच्यामुळे आम्हाला आणि खूप खरंच रविदाची प्रत्येक फॅमिली अशी एवढी गोड आहे ना
काय किती असं वेळा वाटलंच बोललो नाही आम्हाला, आम्ही पहिल्यांदा आलोय आणि आम्ही बोललो आताच बोललो मी की पहिल्यांदा आम्ही कोणासोबत आलो असं वाटत नाही. रविदासोबत पण हा आपलीच पहिला family संपूर्ण. फॅमिली हा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आमचा आणि खरंच खूप भारी भारी वाटलं. वाटलं. म्हणजे आम्ही नक्की वारीला येत राहू, काहीतरी वेगळं पण वारीला करू असं करू. ट्राय करू की हे पण तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घ्या, खूप घ्या. भारी आहे हे म्हणजे सांगण्यात प्रत्येकाने घ्यावा. हो. खरंच हा म्हणजे वारी तुम्ही जर नाही केली ना आयुष्यात तर तुमचं आयुष्य फुकट जाईल. हे खरं बोलतो तुम्हाला. वारी तुम्ही ह्या पाय वाटेवरती, या ज्या पंढरपूरच्या वाटेवरती तुमचा पाय लागलाच पाहिजे. खरं बोलतो तर मग ते एक तुमचं जीवन बोलतात ना पूर्ण होईल. तसं मला सांगेन बस, बाकी काही जास्त बोलणार नाही. तर रामकृष्ण हरी माऊली. चला मोर्या. सिद्धी विनायक प्रज्ञा तिघांनाही देवा आयुष्यात खुश ठेव आणि यश दे. या तुला पण मला तर हा हवा. आता मी येऊ कशी? अरे सिद्धू ये बाळा, ये बा हळू ये. चला 5 मोमेंट आला. चला जाऊया. मित्रांनो हा जो रोड आहे तोच सेम सकाळचा रोड आहे. हा बघा, हा आपला वाडा इकडचा. इथे आपण सगळं वाटप होतोच आणि बघा काय रोड सुमसान पडलाय. सगळे तिकडे आहेत पालखीजवळ त्याच्या मैदानाचं. आणि हे बघा पूर्ण वाडा खाली. आई शपथ फुल सगळा रोड बघा. येतोय तो वहिनी.